मेनिंगोमायलोसिल मेनिंगोमायलोसिल हा लहान बाळामध्ये असणारा एक जन्मजात आजार आहे। काय असतं मेनिंगोमायलोसिलमध्ये? तर मेनिंगोमायलोसिलमध्ये बाळाच्या पाठीचा कणा हा योग्य पद्धतीने विकसित होत नाही, त्याच्यामध्ये डिफेक्ट तयार होतो। त्यामुळं मेनिंजेस म्हणजे मणक्यावरचं जे आवरण आहे तर ते स्किनच्या बाहेर येतं आणि बाळाच्या पाठीच्या मागच्या बाजूला एक साधारण पातळ द्रवपदार्थाने भरलेली एक थैली तयार होते। मेनिंगोमायलोसिलचं निदान हे ज्यावेळी बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्यावेळी सोनोग्राफीनं करता येणं शक्य आहे। त्याचबरोबर ज्यावेळी बाळ जन्म घेतं त्यावेळी मग व्हिज्युअल इन्स्पेक्शन किंवा MRI, CT स्कॅन अशा तपासण्या करून सुद्धा त्याचं एक्झॅक्ट निदान करता येतं। मेनिंगोमायलोसिलचे जे उपचार आहेत तर ते बाळ ज्यावेळी आईच्या पोटामध्ये असताना सुद्धा शस्त्रक्रिया करता येतात। त्याचबरोबर बाळ जन्माला आल्यानंतर लगेच किंवा बऱ्याच वेळा काही कारणामुळे डिलेड शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागू शकते। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, कन्सल्टंट न्यूरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली मिरज रोड, मिरज। समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू, मणका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे। मेनिंगोमायलोसिलमध्ये बाळाच्या पाठीच्या भागामध्ये जी काही थैली किंवा सॅक तयार होते तर त्या सॅकमध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, त्याचबरोबर मणक्यांच्या नसा आणि मज्जारज्जूचा काही भाग हे त्याचे कंटेंट असतात। बऱ्याच वेळा मेनिंगोमायलोसिलमुळं बाळाच्या आयुष्यामध्ये त्याला अपंगत्व येण्याची शक्यता असते। फॉर एक्झाम्पल दोन्ही पायांची ताकद कमी होणं, त्याचबरोबर त्याचा मलमूत्राचा कंट्रोल कमी होणं किंवा त्याची जी डेव्हलपमेंट आहे ती डिले होऊ शकते। बऱ्याच वेळा उभा राहण्यामध्ये, रांगण्यामध्ये, चालण्यामध्ये, पायाच्या हालचालीमध्ये उशीर होऊ शकतो। मेनिंगोसिल आणि मेनिंगोमायलोसिलमध्ये काय फरक आहे? तुमच्या बाळाच्या पाठीत द्रवपदार्थाची थैली उघडल्यानंतर तो मेनिंगोसिल होतो, परंतु त्याच्या पाठीचा कणा त्यावेळी पिशवीमध्ये नसतो। मेनिंगोसिलमध्ये शक्यतो मज्जातंतूंना कमी नुकसान होतं। मेनिंगोमायलोसिलमध्ये मात्र त्या थैलीमध्ये पाठीचा कणा आणि मज्जातंतूचा काही भाग असतो आणि तो खराब झालेला असतो। मेनिंगोसिलच्या कंपॅरेटिव्हली मेनिंगोमायलोसिलमध्ये होणारा डॅमेज आहे हा जास्त असतो। शास्त्रज्ञांना अद्याप मेनिंगोमायलोसिलचं कारण माहीत नाही आहे, परंतु त्यांचा असा विश्वास आहे की काही अनुवंशिक घटक किंवा आहारातील कमतरता ह्यासाठी कारणीभूत असू शकतात। मेनिंगोमायलोसिलचं निदान करण्यासाठी रक्त चाचण्यामध्ये अल्फा फिटोप्रोटीन म्हणजेच AFP आणि अल्ट्रासाऊंड ह्या तपासणीचा वापर केला जातो। गर्भाच्या जर अल्ट्रासाऊंडनं मेनिंगोमायलोसिलचं निदान दाखवलं तर मग आम्निओसेंटेसिस केलं जातं, ज्याच्यामध्ये गर्भाच्या सभोवतालचं जे काही द्रवपदार्थ असतात तर त्याचा एक नमुना तपासला जातो। मेनिंगोमायलोसिलच्या उपचारामध्ये सामान्यतः तुमच्या बाळाचं हे जे काही मणक्याचं छिद्र आहे तर ते दुरुस्त करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते। बऱ्याच वेळा बाळाच्या जन्मापूर्वी किंवा जन्मानंतर अशी शस्त्रक्रिया होऊ शकते। बहुतेक मुलांना त्यांच्या पाठीचा कणा आणि पाठीच्या मज्जातंतूच्या नुकसानीमुळे हे जे काही समस्या उद्भवतात तर त्याचं निराकरण करण्यासाठी आजीवन उपचारांची आवश्यकता असते। जन्मापूर्वी शस्त्रक्रिया म्हणजेच गर्भाची शस्त्रक्रिया हा मेनिंगोमायलोसिलच्या तीव्रतेवर आणि गर्भवती महिलेच्या आरोग्यावर अवलंबून असतो। अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही दिवसेंदिवस सामान्य होत चालली असली तरी ती अजून सोय सगळीकडे उपलब्ध नाही आहे। ही शस्त्रक्रिया लक्षणे खराब होण्यापासून रोखू शकते, परंतु आधीच जी काही लक्षणं झालेली आहेत किंवा पाठीच्या कणा किंवा मज्जातंतूंना जो डॅमेज झालेला आहे तर तो दुरुस्त करू शकत नाही। प्रसूतीपूर्व शस्त्रक्रियेशी निगडीत बरेच कॉम्प्लिकेशनसुद्धा असतात की ज्याच्यामध्ये वेळे अगोदर प्रसूती होणं आणि गर्भाशय फाटणं ह्या 2 प्रामुख्यानं कॉम्प्लिकेशनचा समावेश होतो। जर बाळाच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही प्रसूतीपूर्व म्हणजे गर्भामध्ये होणं शक्य नसेल तर बाळ जन्माला आल्यानंतर लवकरात लवकर ती करणं गरजेचं असतं। साधारणपणे बाळाच्या जन्मानंतर सुरुवातीच्या 48 तासामध्ये शस्त्रक्रिया करतात आणि ज्याच्यामुळं होणारा डॅमेज आहे मज्जारज्जूला तो कमीत कमी ठेवला जातो। शास्त्रज्ञांनी मेनिंगोसिल आणि मेनिंगोमायलोसिल ह्या आजाराशी संबंधित काही जोखमीचे घटक ओळखलेले आहेत। त्याच्यामध्ये
प्रामुख्यानं मातेमध्ये फॉलिक ॲसिडची कमतरता असणं, त्याचबरोबर फॅमिलीमध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्टचा इतिहास असणं, गर्भधारणेदरम्यान इपिलेप्सी म्हणजे जप्तीविरोधी औषधांचं सेवन केलेलं असणं, बऱ्याच वेळा ज्या गर्भवती स्त्रियांचा मधुमेह योग्य प्रकारे नियंत्रित नसतो त्यांना मेनिंगोमायलोसिल असणारं बाळ होण्याचा धोका अधिक असतो, गर्भधारणेपूर्वी लठ्ठपणा असलेल्या स्त्रियांना मेनिंगोमायलोसिलसह इतर जे काही न्यूरल ट्यूब डिफेक्ट असतात तर त्या दोषांनी युक्त असणारं बाळ होण्याचा धोका अधिक असतो, प्रदीर्घ तापामुळं किंवा हॉट टबचा वापर केल्यामुळं गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुख्य शरीराचं तापमान म्हणजे हायपरथर्मिया वाढणं हे मेनिंगोमायलोसिलच्या किंचित वाढलेल्या जोखमीशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, मेनिंगोसिल किंवा मेनिंगोमायलोसिल असणारं बाळ होणं ही तुमची चूक नाही आहे, पण अशा बाळाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी त्याच्यावर योग्य उपचार करणं हे मात्र तुमच्या हातात आहे. मेनिंगोसिल असणाऱ्या बाळाला लवकरात लवकर उपचार होणं हे खूप गरजेचं असतं. अर्थात होणारा जो डॅमेज आहे तर तो किती वेळामध्ये शस्त्रक्रिया होतं, आजाराचं स्वरूप कसं आहे म्हणजे मेनिंगोसिल आहे का मेनिंगोमायलोसिल आहे, त्याचबरोबर मज्जारज्जू किंवा नसा यांना किती प्रमाणामध्ये डॅमेज झालेला आहे, बाळाच्या जन्मावेळी मेनिंगोसिलची थैली फुटलेली आहे का इंटॅक्ट आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही संसर्ग झालेला आहे का, अशा बऱ्याच गोष्टीवर त्या बाळाचं पुढचं आयुष्य हे अवलंबून असतं.